तुम्हाला माहित आहे का? आपण आयुष्यात पुढे का जात नाही? कारण आपण चुकीच्या जागे नाही, तर आपण खूप कम्फर्टेबल जागी आहोत. बरोबर. मी कम्फर्ट झोन बद्दल बोलत आहे. बघा ना, नवीन काम करायचं असतं, तर म्हणतो हे मला जमेल का? नवीन लोकांशी बोलायचं असतं, तर वाटतं समोरच्याला काय वाटेल? आणि ऑफिसमध्ये नवीन काम मिळालं, की हे मला नको, दुसऱ्याला द्या. आणि मग काही महिन्यांनी आपणच विचार करतो, की माझी ग्रोथ का होत नाही? म्हणून कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचं असेल, तर या 3 गोष्टी नक्की ट्राय करा. पहिली गोष्ट, छोटा पाऊल उचला. एकदम आयुष्य बदलण्याची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मीटिंगमध्ये बोलायला भीती वाटते, तर काय करा, की नेक्स्ट टाईम जेव्हा मीटिंगमध्ये बोलायची वेळ येईल, तेव्हा मोठं प्रेझेंटेशन देऊ नका. एकदा फक्त तुमचं मत मांडा. बस, ही झाली तुमची पहिली स्टेप. दुसरी गोष्ट, परफेक्ट वेळेची वाट पाहू नका. आपण नेहमी म्हणतो, थोडं अजून शिकतो, मग सुरू करतो. पण खरं सांगू, पहिल्यांदा प्रेझेंटेशन देताना चुका होतात. पहिल्यांदा कॅमेरासमोर बोलताना ऑकवर्ड वाटतं. नवीन स्किल शिकताना काहीतरी चुकीचं होतं. पण त्यातूनच तर आपण शिकतो. म्हणून परफेक्ट झाल्यावर सुरुवात करायची नसते, तर सुरुवात केल्यावर बेटर व्हायचं असतं. आता तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वतःला एक प्रश्न विचारा. जर मला करिअरची अजिबात भीती वाटत नसती, तर मी आज काय केलं असतं? नवीन जॉबला अप्लाय केलं असतं, नवीन स्किल शिकली असती, की बॉसकडे नवीन रिस्पॉन्सिबिलिटी मागितली असती. यातून जे उत्तर मिळेल ना, त्याचं एक छोटंसं व्हर्जन आजच करा. कारण कम्फर्ट झोन तुम्हाला सुरक्षित ठेवतो, पण तुमची ग्रोथ त्याच्या बाहेर सुरू होते. म्हणून आज काहीतरी छोटं करा, जे तुम्ही आतापर्यंत फक्त भीतीमुळे करायला टाळत होते. कारण तुमचं पुढचं व्हर्जन तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर तुमची वाट पाहत आहे. अशाच प्रॅक्टिकल लाईफ स्किल्ससाठी माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.